सभापती महोदय, सन्माननीय परब साहेबांनी वरोती आणि भोर्डी हे दोन पाझर तलावाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन आणि इतर मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहे। सभापती महोदय, या दोन्ही धरणाचं काम हे जलसंधारण महामंडळाकडून मंजूर झालं आणि पाया व सांडव्याचे खोदकाम सुद्धा या ठिकाणी उत्खनन करण्यात आलेलं आहे। सदर उत्खननात सभापतीमध्ये जे निघालेलं वापरण्यास योग्य जो काही खनिज साहित्य आहे, जसं माती आहे, मुरुम आहे, दगड आहे, हे सर्व या ठिकाणी त्याच बांधकामात वापरण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे। मंत्री महोदय, प्रश्न सभापती महोदय, या ठिकाणी जो विचारला आहे भोर्डी आणि वरोतीमध्ये सन्माननीय जे काय केलं ते सगळं केंद्र मान्य केलंय त्यांनी, शासनाच्या फक्त जे प्रश्न उपस्थित केलाय तुमच्या उत्तरानंतर केंद्र त्याचं उत्तर द्या. शासनाच्या नोटिफिकेशन मध्ये हे दोन्ही गावं आहे सभापती, हो आहे, परंतु या परिपत्रकामध्ये जे काही स्पेसिफिक या ठिकाणी केंद्र सरकारने प्रकल्प घ्यायचा आहे 2000 हेक्टरच्या आतमधल्या प्रकल्पाला त्या संदर्भात मान्यता घेण्याची गरज नाही असं राजपत्र या ठिकाणी सभापती महोदय आहे। मी सन्मान्य सदस्यांजवळही असे नसते आणि त्याच्यामध्ये खाण खोदकामाच्या संदर्भात काही गाईडलाईन दिलेल्या आहेत। प्रदूषण करणारे कारखाने असेल, औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, अशा स्पेसिफिक गोष्टी आहे आणि या दोन प्रकल्पामधून सभापती महोदय एका प्रकल्पाला वनजमिनीची आवश्यकता होती, त्याची सुद्धा केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे आणि आता केंद्र सरकारने या ठिकाणी 3/10/2018च्या जे काही परिपत्रक आणि अधिसूचना जारी केलेली आहे त्याला धरून त्या नियमानुसार या ठिकाणी या दोन्ही प्रकल्पाचं काम सुरू आहे। तरी सभापती महोदय, परब साहेबांना काही शंका असेल, काही त्यांच्याजवळची माहिती असेल तर परब साहेबांना मी विनंती करतो की आपण एक तर बैठक घेऊ। परब साहेब, मला आपण माहिती द्या, कुठे अनियमितता झाली असेल, याच्यामध्ये कुठे काही झालं असेल तर चौकशी करू आणि त्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू सभापती महोदय।